गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे विरजण. आजीने दूध गरम करायला ठेवलं होतं. दूध पिऊन झोपायचं होतं म्हणून मनूही दूध गरम व्हायची वाट बघत शेजारी उभी होती. आजी ओटा पुसता पुसता सारखं दुधाच्या पातेल्याला हात लावून बघत होती. ते पाहून, आजी सारखं काय हात लावून बघतेस पातेल्याला, हात भाजेल ना. दूध वर आल्यावर कळतच की तापलंय म्हणून. अगं हो, पण नंतर परत थंड व्हायची वाट बघायला लागते. ते कशासाठी? अगं विरजण लावायचं असेल तर दूध एवढं तापलेलं चालत नाही, थोडं थंड करावं लागतं. म्हणून पाहिजे तेवढं तापवून आधीच ते दूध बाजूला काढून घ्यायचं आणि मग तुला गरम गरम दूध प्यायला द्यायचं. विरजण म्हणजे काय ग आजी? हे बघ. आजीनं एक छोटा चमचा दह्यात बुडवून एका तांब्यात काढलेल्या दुधात हलवून दाखवला. हे काय, तू दही घातलंस दुधात? ही एक जादूच आहे बर का मनू. असं म्हणत आजीने ग्लासमध्ये गरम दूध काढून मनूला प्यायला दिलं. सकाळी मनू उठल्यावर आजी म्हणाली, मनूबाई रात्रीची जादू बघायची आहे ना? हो हो, विरजणाची जादू. तीच. असं म्हणत आजीने दह्याचा तांब्या मनूला दाखवला. अय्या, दुधाचं दही कसं झालं? यालाच तर विरजण म्हणतात मनू. रात्री मी थोडंसं दही, कधी कधी ताक सुद्धा चालतं, कोमट दुधात सोडलं म्हणजेच विरजण लावलं आणि दुधाचं दही झालं म्हणजेच विरजण लागलं किंवा झालं असं म्हणतात. जादूच आहे ना आजी. असं म्हणत असतानाच मनीच्या पिल्लानं त्या दह्याच्या भांड्यात तोंड घातलं. ते पाहून आजी म्हणाली, झालं, या विरजणाच्या जादूवर विरजणच पडलं. ते कसं काय, आत्ता कुठं तू दही घातलंस? अगं मी विरजण पडलं म्हटलं, म्हणजे मनीनं तोंड घातल्यानं इतक्या छान जादूचा विरज झाला ना, म्हणजे आपल्याला काहीच उपयोग नाही. म्हणून हा वाक्प्रचार वापरला जातो की विरजण पडलं. आलं का लक्षात? गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.